आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. काँग्रेसचे सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असणारे नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे. कारण राणे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आलाय. काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरून निलेश राणे यांनी राजीनामा देणं, नितेश राणे यांचं नाव निलंबित आमदारांच्या यादीतून अचानक वगळलं जाणं यामुळे राणेंची सत्ताधाऱ्यांची जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून नारायण राणे पक्षाच्या ध्येयधोरणांवर उघडपणे टीका करत होते. शिवाय मुंबई महापालिकेच्या निमित्तानं स्थानिक नेत्यांशी त्यांचे खटकेही उडाले होते. शिवाय जिल्हा परिषद निवडणुकीतही राणेंना काँग्रेसची साथ मिळाली नसल्याचं दिसलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर नारायण राणे नाराज आहेत, पण आता ही नाराजी पक्षांतरापर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणी आम्ही स्वतः नारायण राणे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्याबद्दल अपडेट देण्यासाठी उमेश कुमावत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उमेश, अतिशय मोठी अशी ही घडामोड आहे, खरंच हे शक्य आहे? नाही, गेले 3-4 दिवस दीपक राजकीय वर्तुळात ही बातमी आहे आणि विशेष करून जी राजकीय वर्तुळात बातमी फिरत होती ती राणे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची बातमी होती. आणि राणे आतापासून नाही, जी आमच्या सूत्रांची माहिती आहे गेले 1.5 वर्ष झाले राणे हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र आणि त्यावर शिवसेनेत मंथनही चालू आहे की जर नारायण राणे जर शिवसेनेत आले तर सर्वात काही त्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत यात शिवसेनेसमोर जे काही पेच आहेत त्यात सध्या शिवसेनेतले जे नेते आहेत ज्यांनी कोकणात शिवसेना वाढवली होती, दीपक केसरकर आहेत, वैभव नाईक आहेत, राजन साळवी आहेत, विनायक राऊत आहेत, या नेत्यांचं काय? कारण या नेत्यांनी नारायण राणे नसताना कोकणात शिवसेना वाढवली आणि ज्यावेळेस नारायण राणे सोडून गेले होते शिवसेना त्यावेळेस ते जे काही बोलले त्यामुळे जो मातोश्रीच्या नेत्यांना मनस्ताप झाला होता त्याचं काय? त्यामुळे एक मोठा गट जो आहे शिवसेनेत तो याला विरोध करू शकतो आणि त्यामुळेच हे मंथन गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत सुरू आहे की जर नारायण राणे शिवसेनेत आले तर काय होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, गेले काही दिवस आमच्या सूत्रांनी जी माहिती दिली होती त्यानुसार राणे हे बीजेपी मध्ये सुद्धा राणेंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर सध्या आहे. तुम्हाला माहित असेल रावसाहेब दानवेंच्या मुलाचं लग्न झालं होतं आता औरंगाबादमध्ये, बीजेपीचे जे स्टेट प्रमुख आहेत. तर त्यावेळेस नारायण राणे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने परत येताना मुख्यमंत्र्यांसोबत होते त्यावेळेस. आणि मात्र तिथे एक शिवसेनेचे एक मोठे नेते दीपक केसरकर हेही होते, हे महत्वाचं. आणि गेले काही दिवस नारायण राणे आणि बीजेपी मध्ये एक जवळीक निर्माण होते. जर तुम्ही बघितलं असेल तर काही गोष्टी यात समोर आलेल्या आहेत, जे नितेश राणेचं नाव निलंबनाच्या लिस्टमधून काढून टाकण्यात आलं होतं आणि निलेश राणेंनी राजीनामाही दिलाय सरचिटणीस पदाचा काँग्रेसच्या. या संदर्भात विशेष हे सर्वात महत्वाचं यात आहे की गेले काही दिवस झाले नारायण राणे आणि अशोक चव्हाण या दोघांमध्ये एक शीतयुद्ध सुरू आहे काँग्रेसमध्ये. आणि जी घुसमट आहे नारायण राणेंची अशोक चव्हाणांच्या विरोधात ती वेळोवेळी बाहेर सुद्धा आलेली आहे. या संदर्भात ज्यावेळेस निलेश राणेंनी राजीनामा दिला त्यावेळेस ही परवाची गोष्ट आहे, मी स्वतः अशोक चव्हाणांशी बोललो होतो की राणे हे बीजेपीच्या संपर्कात आहेत किंवा जाण्याच्या संपर्कात आणि सरचिटणीस पदाचा जो आहे निलेश राणेंनी राजीनामा दिलेला आहे. तर त्यांनी राजीनाम्याच्या संदर्भात मला एवढं म्हटलं होतं की मीही हे ऐकलेलं आहे मात्र माझ्याकडे अजून ऑफिशियली आलेलं नाही. ही परवाची गोष्ट आहे, 20 तारखेची गोष्ट आहे जेव्हा मी अशोक चव्हाणांशी सुद्धा या संदर्भात बोललो होतो. तर दोन्ही हे दिसतंय की राणेंची सध्याची काँग्रेसमध्ये घुसमट आहे, कारण राणे हे काँग्रेसचे खूप मोठे नेते म्हटले जातात आणि सगळ्यांना माहित आहे राणेंची किती ताकद आहे त्याबद्दल. आणि गेले काही दिवस जे काँग्रेसमध्ये त्यांना एक साईडलाईन केलं जात आहे त्याची जी त्यांना घुसमट आहे ती आता दिसून येते. आणि त्या घुसमटीमुळे हे पक्षांतरात ते पक्ष सोडतील का? तर गेले काही दिवस हे चालू आहे. दोन्ही जर शिवसेनेत आपण बघितलं तर शिवसेनेतही हा एक विचार प्रवाह चालू आहे की जर राणे आले शिवसेनेत तर काय होऊ शकतं. मात्र शिवसेने समोर मी दीपक जसं सांगितलं की सर्वात मोठा प्रश्न आहे की जे मोठमोठे नेते आता शिवसेनेचे कोकणमध्ये तयार झालेले आहेत त्या नेत्यांचं काय होणार. त्यामुळे निश्चित आता सेनेच्या गोटात नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोबतच भाजप सुद्धा आता नारायण राणेंना जवळ करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता नारायण राणे नेमकं काय माध्यमांच्या समोर येऊन बोलणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तुम्ही राहाच आपल्यासोबत, तुमच्याकडनं आणखी देखील माहिती जाणून घ्यायची. मात्र दरम्यान या प्रकरणी एबीपी माझाशी बोलताना काल नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलं होतं पाहूया.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नारायण राणे पक्ष बदल करणार अशी चर्चा सुरू आहे, अनेक ठिकाणी सुरू आहे, अनेक वर्तमानपत्रात देखील सोशल मीडियाने मला विचारलं पाहिजे, माझं मत घ्यायला पाहिजे. असं कोणतेही ना शिवसेनेचे कोण मला भेटलेत, ना माझी बोललेत, ना बीजेपीचे बोललेत. जोपर्यंत बोलत नाही माझा कोणताही निर्णय, मी काँग्रेसमध्ये आहे आणि मी कधीही म्हणजे असा निर्णय घ्यायचा असेल तर चर्चेच्या अगोदरच मी सांगतो ना निर्णय घेतोय. त्यामुळे सोशल मीडियाच्या लोकांनी विचारावं आणि मग बातमी द्यावी. सोशल मीडिया असो का प्रिंट मीडिया का चॅनल असो, ते केलं गेलं जसं आपण विचारलं. धन्यवाद. त्यामुळे मला तरी कुठल्याही पक्षाचे नेते भेटलेले नाहीत असं म्हणतात नारायण राणे. उमेश कुमार आपल्यासोबत आहेत. उमेश, भाजपमध्ये जाण्याची कितपत शक्यता वाटते नारायण राणे? नाही बघा, ज्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यातही तुम्ही बघितलं असेल की इतर पक्षातले जे मोठे नेते आहेत, बलाढ्य नेते आहेत, त्यांच्याकडे एक प्रकारे भाजप त्यांच्यावर गळ टाकतंय. आणि जर तसं बघितलं तर सध्या जर आपण ज्या गोष्टी करतो की हायपोथेसिस हे, पण जर नारायण राणे कोणत्या पक्षात जातील तर त्यांच्यासाठी कोणता पक्ष चांगला असेल, तर सध्या तरी भारतीय जनता पक्षही सध्या नारायण राणे बद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहे की जर राणे आले तर भारतीय जनता पक्षाची ताकद जी आहे ती कोकणात मोठी वाढू शकते. आणि मी जसं म्हटलं की शिवसेनेत एक सर्वात मोठी गोष्ट आहे की काही नेत्यांचा त्यांना विरोध होऊ शकतो आणि त्यांच्या व्यतिरिक्त जी शिवसेना वाढवली त्या नेत्यांचं काय होईल, हा एक शिवसेनेसमोर एक मोठा प्रश्न आहे की ज्यामुळे नारायण राणेंसाठी सध्या तरी, आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला हे सर्व माहीत आहेत, या सर्व गोष्टी ज्या चालू आहेत, आणि जसं राणे बोलले आता की मी सर्वांना सांगेन पण या गोष्टी कधी कोणी सांगत नसतं, या सर्व गोष्टी पडद्याआड होत असतात. तर गेले काही दिवस जसे ते स्वतःही मुख्यमंत्र्यांसोबत आले होते दानवेंच्या मुलाच्या लग्नानंतर इथे, तर या गोष्टी पडद्यामागे होत असतात दीपक. आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट, सध्या जी राणेंची घुसमट चालू आहे ती भारतीय जनता पक्षाला माहीत आहे. त्यामुळे सध्या जो सॉफ्ट कॉर्नर तुम्हाला दिसत असेल भारतीय जनता पक्षाचा, हा राणेंबद्दल दिसतोय. त्यामुळेच नितेश राणेंचं नाव निलंबनाच्या लिस्टमधून त्यामुळेच कमी करण्यात आलंय. आणि दुसरी गोष्ट, जे अशोक चव्हाणांबद्दल बोलले असेल, जसं निलेश राणे स्वतः अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाविषयी बोलले, तर या सर्व गोष्टींचा फायदा जो आहे तो भाजप घेऊ बघते सध्या. आणि त्यामुळे भाजपमध्येही नारायण राणेंबद्दल एक मोठा सॉफ्ट कॉर्नर पाहायला जातोय. उमेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत. दरम्यान काही दिवसांपूर्वी माझाच्या कट्ट्यावर नारायण राणेंनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. ज्या पद्धतीचं काँग्रेसचं कल्चर आहे त्याच्यामुळे फार कधी कधी अस्वस्थ व्हायला होतं का, की सांगणार कोणाला अस्वस्थ होऊन, पण नावीलाच आहे, त्याच्यामध्ये काय मार्ग नाही आहे. जरी असं वाटलं की ते बाबा हे काय याच्यातून काय वेगळं काही चित्र दिसत नाही, पण काही काही वेळा सहन करावं लागतं, काय मार्ग काढावे लागतात. मला जे योग्य दिसत नाही ते मी बोलतो. आता परवाही मी मुंबईमध्ये नागपूरच्या महानगरपालिकेचे उमेदवार निवडत असताना मी होतो. मी 6ला गेल्यानंतर जे काही घडलं ते त्यानंतर घडलं, हे मला मान्य नाही, आजही होते ते मान्य नाही. पण त्यासाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने याची दखल घेऊन हे थांबवलं पाहिजे. ही क्षमता त्या अध्यक्षाची असली पाहिजे. त्याने उघड्या डोळ्याने बोलायचं नाही आणि सगळ्या गोष्टी दिल्लीला पाठवायची नसतात, महाराष्ट्रातच संपवलं पाहिजे या मताचा मी आहे. त्याला कारण मराठी म्हणत सांगतो, मालवणी घरासारखी होगे सुनी. आता काँग्रेसमध्ये आलो तर काँग्रेसचं कल्चर आत्मसात करायला पाहिजे ना, तसं वागलं पाहिजे, नाही तर किक बसेल ना इकडून पण. तेव्हा स्वतःच्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती नारायण राणेंनी. दरम्यान उमेश कुमतांकडे पुन्हा एकदा जाऊयात. उमेश, आपण बघितलं की त्यांनी स्वतःच्या पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. मूळतः जर नारायण राणेंचा स्वभाव बघितला तर कधी काळी शिवसेनेचा फायर ब्रँड नेता असलेला हा नेता स्वतःच्याच मनाचं ऐकेल का? एक जो स्वभाव आहे त्यांचा तो शिवसेनेचाच आहे. त्यांच्यातला अजून शिवसैनिक जो आहे तो अजून जिवंत आहे हे दिसतं दीपक यातून. कारण सर्वात महत्वाचं असं आहे यात की ज्या ज्या वेळेस या चर्चा अशा गेल्या काही दिवसानंतर होत होत्या आणि ते नारायण राणेंचं हे लपलेलं नाहीये. गेले काही दिवस ते काँग्रेसमध्ये नाराज आहेत हे स्पष्टपणे दिसतंय. आणि ज्या चर्चा चालू होत्या, ज्या सूत्रांच्या माहितीनुसार गेले 1.5 वर्ष जे आहेत शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात संपर्क आहे. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट की नारायण राणे शिवसेनेत जातील का किंवा भारतीय जनता पक्षात जातील का, त्यांच्यासाठी कोणता पक्ष चांगला असेल. कारण
सध्या त्यांची घुसमट काँग्रेसमध्ये वाढली आहे हे कोणापासूनही लपून राहिलेलं नाहीये. ही गोष्ट ना इतर राजकीय पक्षांपासून लपून राहिली ना भारतीय जनता पक्षापासून ही गोष्ट लपलेली आहे. त्यामुळेच सध्या भारतीय जनता पक्षही त्यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहे की जर नारायण राणे भारतीय जनता पक्षात आले तर एक मोठा फायदा बीजेपीला कोकणात होऊ शकतो. निश्चितच. त्यामुळे आता उमेश, खरी प्रतिक्रिया आहे ती नारायण राणे नेमकं काय म्हणतात याची. उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.